आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ठीक आहे मग झोप तू. गुड नाईट. गुड नाईट. येते ग. हे बघ कसं असतं माहितीये का, हा इथे अख्खा सेम झाला पाहिजे, हा इथे सेम झाला पाहिजे आणि हा इथे सेम झाला पाहिजे. मला वाटलं होतं त्यापेक्षा जास्तच हुशार निघाली मुलगी. आता बघूया हाती घेतलेलं काम पार पाडते की नाही ते. दाखव. नाही तुझं लक्षात नाहीये. तू सारखी दाराकडे का बघतेस? तू कुठे चालली आहेस का? मला वाटतं याला सगळं खरं खरं सांगून टाकावं. काय झालं? एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम झालाय? हो, आणि तो सॉल्व्ह करायला मला तुझ्या मदतीची आणि सपोर्टची गरज आहे. हा, मग मी तर तयारच आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आणि सपोर्ट करायला पण. तुला आठवतंय मी 6 महिने त्या पाड्यावर राहत होते. इंदुआजीचा पाडा. बरोबर. त्या पाड्यातल्या लोकांना ना माझी मदत हवी आहे. मदत हवी आहे? म्हणजे आत्ता विसर्जनाच्या दिवशी माझा तो छोटा फोन पाण्यात पडला, त्यामुळे ते कोणी माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करू शकले नाही. पण हो, आपण नवीन फोन घेतला, पण हा नंबर त्यांच्याकडे नसल्यामुळे असा काही कॉन्टॅक्ट झाला नाही. पण माझ्याकडे एक निरोप आलाय. त्यांच्या सगळ्यांची घरं तिथून हलवणार आहेत आणि त्यात आपल्या इंदू आजीचं पण घर आलंच ना. मी एकटी अशी व्यक्ती आहे जी त्यांना मदत करू शकते आणि ते सगळे माझे मित्र आहेत, त्यामुळे मला त्यांना मदत करावी लागेलच ना. त्यामुळे मला पाड्यावर जावंच लागेल आणि आता खूप उशीर झालाय. उशीर झालाय ना, तर चल मग आपण लवकर निघूया. चल. हा थांब. काय झालं? म्हणजे अरे, तू जर आला असतास तर मला आवडलं असतं, पण आपण दोघंही घरात नाहीये म्हटल्यावर सगळ्यांना कळेल आणि मोठा प्रॉब्लेम होईल. कारण मी कोणालाही सांगितलं नाही की मी बाहेर जाते. आपल्या दोघांमधलं सिक्रेट आहे ते. सिक्रेट आहे? मग ठीक आहे, तू जा एकटीच. जा मग लवकर. हो हो, मी आवरते आणि निघते. पण एक प्रॉमिस कर. प्रॉमिस? तू गुड बॉय सारखं वागणार आहेस. मी मागे बाहेर गेले होते तेव्हा जसा आरडाओरडा केला तसा नाही करणार आहेस, नाहीतर मी घरात नाही हे सगळ्यांना कळेल आणि ज्यांना माझी मदत हवी आहे त्यांना मला मदत करता येणार नाही. तू राहशील ना गुड बॉय सारखं? राहावंच लागेल ना. आपले सगळे फ्रेंड्स प्रॉब्लेम मध्ये आहेत तर त्यांना मदत करावीच लागेल. आणि मी ते घरात कोणाला काही सांगणार नाही. मी आपल्या दोघांमध्ये सिक्रेट ठेवीन. प्रॉमिस. किती गोड मुलगा आहेस तू आणि एक गुड बॉय. थँक्यू. वेलकम. थँक्स अगेन. ऑल द बेस्ट. ताई, सगळं ठीक आहे ना? बरं, तुला जो रूम फ्रेशनर हवा होता ना तो मागवलाय मी, आणि तुला जी बडीशेप हवी होती ना ठेवली तिथे. काय ग अशी काय बघतेस तू? काही नाही रे, तुला ना असं बघून खूप छान वाटतंय मला. असं मोकळं मोकळं बघून. मी इथे आल्यापासून तुला किती रिलीफ मिळालाय हे जाणवतंय मला. अरविंद, तू बायकोच्या ताटाखालचं मांजर झालास. तिने तुझी काय अवस्था करून ठेवली.
आपल्या घरातला अत्यंत हुशार मुलगा होता असता. बाबांना किती अपेक्षा होत्या रे तुझ्याकडून की तू स्वतःच काहीतरी करशील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्यात कणा असल्यासारखं जगशील. बाई, नाही रे, चूक तुझी नाहीच आहे. तिच्या बापाचा ना तुझ्यावर खूप जीव होता. तुझ्यातल्या चांगुलपणानं त्याने जाणला होता. त्याने विनंती केली आणि तू तिच्याशी लग्नाला तयार झालास आणि ही काट्यांची वरमाला स्वतःच्या गळ्यात हसत घातलीस. तिने तुझ्या माणसांपासून तुझी नाळच तोडली रे. तुझ्या मातीपासून तुला बाजूला केलं. तुझं तोंड बंद केलं. ची, खुसमट नाही झाली हा? तू तू एकटा पडलास ना रे. ये बैस. अरे ये रे, ये बसून बोलूया. ताई, खरं सांगू का, यशोधराचे बाबा गेले आणि मी पूर्णपणे खचलो. आईची साथ होती आणि आहे. बऱ्याच वेळेला आम्ही यशोधराला विरोध केला, पण तरी आम्हा दोघांना कधीही जुमानलं नाही. कधी वाटायचं हे सगळं सोडून गावाला जावं, आपली शेती करावी, पण नाही जमलं ग तेव्हा. माझी 2 मुलं अक्षय आणि श्रेयस इथे होती. त्यांना सोडून गावाला जाणं मला खरंच जमलं नाही. आणि त्या दोघांना जर यशोधराच्या तावडीने एकटं सोडलं असतं तर आज जे त्यांच्यावर संस्कार केलेत ना ते मी कधीच करू शकलो नसतो. यशोधरा जशी पैशाच्या मागे अशी वेगाने धावते ना, तशीच ही मुलं वेगाने धावत गेली असती. पण आज तसं नाहीये. माझ्या 2 मुलांसाठी मी ते थांबलो आणि त्याची मला अजिबात खंत नाही. मुलांसाठी एवढं तर करू शकतो. नक्कीच मला अभिमान वाटतो तुझ्या या गोष्टीचा. आपल्या मुलांच्यासाठी तू स्वतःचं आयुष्य पणाला लावलंस. पण अरविंद, आता यशोधराची मोजोरी मी खपवून घेणार नाही. उद्या डील साईत होताना यशोधरा 1000 नखरे करेल याची कल्पना आहे मला. अरविंद, मी तुझ्याकडे आतापर्यंत काहीच मागितलं नाही. एक गोष्ट मागते, मला देशील?